नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आपल्याला मालिकेमध्ये हे बघायला मिळणार आहे की ऐश्वर्या आणि सयाजीरावचा खरा चेहरा आता सुमित्रा समोर कसा येणार आहे आणि सोबतच नाना कशा प्रकारे जानकीला आणि ऋषिकेशला निर्दोष साबित करत ऐश्वर्याच्या आणि सयाजीरावच्या पेकाटामध्ये लाद घालणार आहे. सोबतच आपल्याला हेही बघायला मिळणार आहे की यामध्ये सौमित्र कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी जुळवून आणणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला सध्या मालिकेमध्ये हे बघायला मिळतंय की ऐश्वर्याला मात्र कळालेलं असतं की आता ही गोष्ट जानकीला कळालीये की आपण गोळीची पावडर टाकून ऋषिकेशला आंधळ करणार आहोत. परंतु सयाजीराव म्हणत असतात की अगं पोरी, एवढं सोपं आहे काय? डोळ्याला पट्टी बांधून एका रात्रीत प्रॅक्टिस केल्याने कोणाला काय पैलवानकी नसते करता येत. कारण की ऐश्वर्या म्हणत असते आता आपण गेलो, कारण की ऋषिकेश आता ती पैलवानकी, ती जी स्पर्धा आहे ती जिंकणार आहे. याचं कारण हेच आहे की त्याने रात्रभर त्या जानकीला कळालेलं असतं, त्यामुळे तिने रात्रभर या गोष्टीची तयारी करून घेतलीये. ऋषिकेशला पूर्णपणे तिने प्रिपेअर केलंय. डोळ्यावरती पट्टी बांधतच त्याला आता पूर्ण डाव खेळायला लावलेला असतो. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याचं हे बोलणं सयाजीराव जेव्हा ऐकतो तेव्हा सयाजीराव ऐश्वर्याला म्हणत असतो की अगं पोरी, तू काळजी करू नको. अगं इतकं सोपं असतं होय ते? अगं एका रात्रीच्या प्रॅक्टिस मध्ये हे शक्यच नाही. तू अजिबात काळजी करू नको, तू पुढे बघत राहा फक्त काय होतं ते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या या गोष्टीवरती विचार करते आणि नंतरून विचार करून म्हणते की पप्पा, डॅडा, जर हे जे झालं नाही ना तर बघा. तेव्हा सयाजीराव म्हणतात की होईल होईल, तू अजिबात काळजी करू नको आणि तू बिंदास झोप आता. असं म्हटल्यानंतर आता ऐश्वर्याने फोन ठेवलेला असतो. आता मात्र इकडे स्पर्धेला सुरुवात झालेली असते. स्पर्धेमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारे ऋषिकेशला आणि जानकीला प्रताडित करण्यात येतं. त्यांना वेळोवेळी त्यांना हतबल करण्याचा प्रयत्न हा ऐश्वर्या आणि सयाजीराव कडून सुरूच असतो. आपल्याला आता बघायलाच मिळालेलं आहे की कशा प्रकारे आता जानकी ही ऋषिकेशला मदत करायला जात असते, कारण की त्याला पाडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला असतो. आधीही नियमाविरुद्ध देखील काही गोष्टी झालेल्या असतात, परंतु आता त्या ऐकाव्या लागलेल्या असतात, कारण की सयाजीराव मध्येच उठून उभा राहिलेला असतो आणि म्हणालेला असतो की आता तुम्ही पंचांना नियम शिकवणार का, असं आता तो बरंच काही बोललेला असतो. याचं कारण इतकंच असतं की त्याला वाटत असतं की नाही बाबा, आता आपल्याला जे काही करायचं आहे ना ते याच्या विरुद्धच आणि याला कसं हरवता येईल याचा प्रयत्न मात्र तो सारखा करत असतो. आता ऋषिकेश मात्र इकडे ढाण्या वाघासारखा लढत असतो. ढाण्या वाघ ज्या पद्धतीने मैदान सोडत नाही आणि तो लढतच राहतो, तशा प्रकारे मात्र आता ऋषिकेश झुंजत असतो. ऋषिकेशला वेगवेगळ्या प्रकारे हरवण्याचा प्रयत्न तो वस्ताद करत असतो, परंतु त्याचा प्रत्येक डाव आता हाणून पाडायचं काम आता ऋषिकेशने केलेलं असतं. सुरुवातीला मात्र ऋषिकेशला खूप दुखापत झालेली असते. त्याला खाली पाडण्यात आलेलं असतं, परंतु ओवीच्या आवाजाने मात्र तो उठलेला असतो. त्याला सगळा भूतकाळ हा पूर्णपणे आठवलेला असतो. त्याला प्रत्येकाचं बोलणं आठवत असतं, प्रत्येकाने जे जे त्याच्याशी वागलेलं असतं हे सगळं त्याला आठवतं आणि मग त्याच्यामध्ये संचारते ती एक वेगळी शक्ती असते. त्या शक्तीचं आपण नाव देखील देऊ शकत नाही. अशी शक्ती जेव्हा त्याच्यामध्ये अवतरते त्यावेळेस मात्र आता ऋषिकेश पूर्णपणे बदललेला असतो. ऋषिकेश मध्ये एक दैविक शक्ती आता आलेली असते आणि त्या गोष्टीमुळे तो आता पूर्णपणे ताकदवर झालेला असतो आणि मग तो उठतो आणि त्या वस्तादाला मात्र आता तो मारायला लागतो. अशातच आता ऐश्वर्या आणि सयाजीरावचे तोंड पडायला लागतात. त्यांना दिसत असतं की ऋषिकेश आता खूप लढायला लागलाय, आता मात्र आपला वस्ताद काय त्याच्या समोर टिकणार नाही. या गोष्टीची जाणीव होताच आता मात्र ऐश्वर्या सयाजीरावकडे बघत असते. सयाजीरावला ती इशारा करत असते की आता काय करायचं. तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात की नाही, तू अजिबात काळजी करू नको, याची तयारी मी केली आहे ऑलरेडी. तुला आता या गोष्टीचा काहीही काळजी करण्याची गरज नाही, कारण की मी पूर्णपणे प्लॅन करून ठेवलाय. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, परंतु आता इथे स्पर्धा सुरू झालीये, मग आता तुमचा प्लॅन कधी व्हायचा आणि कधी त्या गोष्टी चालू व्हायच्या, असं आता ऐश्वर्या म्हणत असते. ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून आता सयाजीराव म्हणतात की मी आता लवकरच माझा पुढला डाव खेळणार आहे. आता फक्त दारूची गोळी नाही, आता त्याच्यासोबत अजून पण मी काहीतरी प्लॅन करून ठेवलाय. तेव्हा मात्र दारूच्या गोळीने जर काम झालं नाही, गोळीच्या पावडरने जर काही झालं नाही आणि त्या पावडरने जर त्याच्या डोळ्यांमध्ये अंधाऱ्या जर आल्या नाही आणि तरी देखील जर तो आवरायला नाही लागला, तर त्याच्यापेक्षा पुढला उपाय
उपाय मी करून ठेवलाय. तो उपाय मात्र त्याला पूर्णपणे हतबल करेल आणि तो पूर्ण लुळापांगळा होईल इथपर्यंतच्या मी गोष्टी करून ठेवल्यात असं सयाजीराव म्हणत असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, वा डॅडा वा ग्रेट. तेव्हा मात्र आता इकडे आखाड्यामध्ये मात्र ऋषिकेश झुंज देत असतो. जानकी प्रयत्न करत असते आणि ती त्याला चेअरअप करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु ऐश्वर्याने आता एक प्लॅन बनवून ठेवलेला असतो. ऐश्वर्याचा देखील एक प्लॅन असतो. आता जेव्हा गोळीची पावडर जेव्हा ऋषिकेशच्या डोळ्यात फेकण्यात येते तेव्हा मात्र ऋषिकेशला आता दिसेनासं होतं. त्याला काहीही दिसत नसतं समोर. तो कुस्ती लढत असतो परंतु त्याच्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त अंधार असतो. आता जानकीने त्याच्याकडून तशी तयारी देखील करून घेतलेली असते परंतु वस्ताद मात्र तसा नसतो. वस्ताद हा खूपच जास्त डेंजर असतो. त्यामुळे आता ऋषिकेशला खूप काही अडचणी येऊ लागतात. त्याला आता तो उचलून आपटत असतो. ऋषिकेश आता प्रचंड मार खात असतो. अक्षरशः ऋषिकेशच्या तोंडातून आता रक्त यायला सुरुवात झालेली असते. ऋषिकेश पूर्ण खचून गेलेला असतो कारण की आता जानकी तेव्हा त्याला मदत करत असते तेव्हा तरी त्याला टाळ्यांच्या आवाजाने कोणत्या दिशेला वस्ताद आहे, कोणत्या दिशेला काय आहे हे कळत असतं. परंतु ऐश्वर्याने एक प्लॅन केलेला असतो. तिच्या प्लॅन नुसार आता सर्वजण टाळ्या वाजवायला लागतात. ती म्हणते की अहो काय भारी लढतोय, करा तुम्ही टाळ्या वाजवा जरा. असं म्हणताच सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. ऋषिकेशला सांगितलेली जी गोष्ट असते जानकीने ती मात्र तिला आठवते. ऋषिकेश विचार करत असतो की जानकी तर म्हणाली होती मी ज्या ज्या दिशेने टाळ्या वाजविल त्या त्या दिशेने माझ्यावरती वस्ताद हा आक्रमण करणार असेल आणि त्या दिशेने मला डिफीट करायचंय असा विचार मात्र त्याच्या मनात येत असतो. परंतु त्याला जेव्हा सगळीकडून टाळ्या ऐकू येऊ लागतात तेव्हा मात्र तो गडबडून जातो. तेव्हा मात्र त्याचा आता डाव फुकट जायला लागतो कारण की त्याला वस्ताद कोणत्या दिशेने येतोय याचं भनक लागत नसतं. त्याच्यामुळेच तो आता स्पर्धा हरणार की काय अशी भीती मात्र आता जानकी समोर उभी राहते. जानकी प्रचंड घाबरून जाते. जानकी आता टाळ्यांसोबत आता मोठमोठ्याने ऋषिकेश ऋषिकेश म्हणायला सुरुवात करते. परंतु गोंगाटाच्या आवाजामध्ये मात्र ऋषिकेशला जानकीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नसतो. तेव्हा ओवी सुद्धा हाका मारू लागते. ओवीचा आवाज ऐकल्यानंतर ऋषिकेश मध्ये पुन्हा एकदा वीज चमकते आणि वीज चमकल्यानंतर आता ऋषिकेश पूर्णपणे पुन्हा एकदा ताकदवर झालेला असतो कारण की हे सर्व चाललेलं असतं ते फक्त आणि फक्त ओवीसाठी. ऋषिकेशने हे सर्व केलेलं असतं ओवीसाठी. ओवीची दिवाळी चांगली जावी त्यासाठी ऋषिकेशने स्वतःला मात्र मातीमध्ये गाडून घेतलेलं असतं. एका मुलीसाठी एक बाप काय करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण. ऋषिकेशला मात्र आता काय करावं काय नाही हे सुचत नसतं कारण की तो पूर्णपणे आता हारायला लागलेला असतो. त्याच्या डोळ्यांमध्ये खूप वेदना होत असतात. त्या वेदनेमध्ये तो लढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो परंतु त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नसतं. त्याचं मुख्य कारण ते कसं असतं ते म्हणजे आता त्याला कोणताही मार्ग सुचत नसतो की कशा प्रकारे लढावं कारण की आता जानकीचा आवाज देखील येत नसतो. मग एक जानकी युक्ती करते. आय लव्ह यू ऋषिकेश, आय लव्ह यू ऋषिकेश असं मोठमोठ्याने ती आता ओरडायला लागते आणि मग ऋषिकेशला लगेच झटक्यान कळतं की कोणत्या साईडने आता माझ्यावर अटॅक होणार आहे. तशा प्रकारे आता मात्र ती आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते आणि आता मात्र लगेचच ती तोंडावरती पडलेली असते आणि ती जेव्हा खाली पडते तेव्हा मात्र तिला पाडलेलं असतं ते ऐश्वर्याने. परंतु आता जेव्हा जानकी खाली पडते तेव्हा मात्र ती ऋषिकेश जवळच पडलेली असते. तेव्हा ऍक्च्युली हा प्लॅन तिने तेव्हा त्याला सांगितलेला असतो. आता जानकीने लगेचच ऋषिकेशला सांगितलेलं असतं मी आय लव्ह यू ऋषिकेश बोलेल आणि मग तुम्ही त्या दिशेने मला ट्रॅक करा असं सांगत आता जानकीने मात्र खूप चांगलं काम केलेलं असतं. जानकीला ऋषिकेशच्या जवळ जायचं असतं परंतु ते आणखीनच सोपं केलेलं असतं ऐश्वर्याने तिच्या पायात पाय घालून. तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो की तिने तिला पाडलं. परंतु आता मात्र जानकीचा डाव अजूनच सोपा झालेला असतो आणि जानकीने सर्व काही आता ऋषिकेशला खाली पडल्या पडल्या सांगितलेलं असतं. ऋषिकेशने लगेचच ते सगळं ऍक्सेप्ट केलेलं असतं. आता मात्र जेव्हा ती बाहेर येते तेव्हा मात्र सर्व काही ती सांगू लागते. तेव्हा ती बोलू लागते की आय लव्ह यू ऋषिकेश असं ती मोठमोठ्याने आता ओरडू लागते. तेव्हा मात्र आता ऋषिकेशला सगळं समजलेलं असतं. आता सर्वजण तर काय असं म्हणू शकत नसतात. त्यामुळे मात्र आता ऐश्वर्याचा विलास खुंटतो आणि मग लगेचच आता ऋषिकेश त्या दिशेने आता तो आवाजाच्या दिशेने इकडे तिकडे त्याला सगळीकडून समजायला लागलेलं असतं की आता नेमका त्यावरती अटॅक कुठून होणार आहे आणि मग तो त्याच्याशी चांगली लढत देतो.
ऋषिकेशला आता सगळं काही समजायला लागलेलं असतं, त्यामुळे आता ऋषिकेश त्या वस्तादाची चांगलीच धुलाई करायला सुरुवात करतो. आता ऋषिकेश त्या वस्तादाला चांगली धूळ चाटवू लागतो, कारण की आता ऋषिकेशला सगळं काही ऐकून सर्व काही समजायला लागलेलं असतं. ज्या पद्धतीने तिने प्रॅक्टिस करून घेतलेली असते त्या प्रॅक्टिसचा उपयोग आता मात्र ऋषिकेशला होत असतो. आता ऋषिकेशला सर्व काही समजायला लागल्याने आता ऋषिकेश चांगलाच तुटून पडतो आणि त्या वस्तादाला चांगलीच धूळ चाटवतो आणि आता तो वस्ताद देखील हरायला लागलेला असतो. हे बघून मात्र आता ऐश्वर्याच्या तोंडचं पाणी पळालेलं असतं. ऐश्वर्या पूर्णपणे आता घाबरून गेलेली असते आणि दुसरीकडे सयाजीराव सुद्धा आता तोंडाला हात लावून बसतो. हे काय होतंय याचा मात्र आता त्याला अंदाजच येत नसतो. तेव्हा मात्र आता त्याच्यासाठी फुल प्रयत्न केले जातात, परंतु तरी देखील त्याला समजत नाही की आता याच्यावरती नेमकं करू काय. त्याने दुसरा देखील प्लॅन बनवलेला असतो. आता मात्र खूप मोठं षडयंत्र सयाजीराव आणि ऐश्वर्या यांनी रचलेलं असतं. सयाजीराव म्हणतो की आता मला जर याला हरवायचं असेल तर एकच उपाय आहे. ऋषिकेशला आता चांगला चोप दिला पाहिजे आणि आता त्याला नको त्या ठिकाणी मारून त्याला पूर्णपणे आता गंभीर जखमी केलं पाहिजे, असं मात्र आता सयाजीराव म्हणत असतो. तेव्हा आता तो त्याच्या वस्तादाला सयाजीरावने आता त्याच्या वस्तादाला इशारा केलेला असतो आणि त्या इशाऱ्यावरून त्याने आता अंदाज लावलेला असतो की सयाजीरावला नेमकं म्हणायचं काय आहे. आणि मग त्याच्या लक्षात येतं की त्याला आता सांगितलेलं असतं सयाजीरावने की त्याला आता नको त्या ठिकाणी मारून त्याला पूर्णपणे जखमी कर. त्यानंतर मात्र आता ऋषिकेश कोणताही प्रकारचा खेळ खेळू शकणार नाही आणि तो पूर्णपणे बाद होऊन जाईल, असं म्हणतच आता मात्र सयाजीरावने सगळा प्लॅन केलेला असतो. सयाजीरावच्या बाजूनेच पंच असतात, त्यामुळे मात्र आता पैलवानकीमध्ये त्या गोष्टी मॅनेज करणं सयाजीरावला सहशक्य असतं. आता मात्र खेळ पुन्हा सुरू होतो. आता ऋषिकेश चांगली खेळत असतो, तरी देखील आता मात्र ऋषिकेशला आता नको त्या पद्धतीने आता तो मारायला सुरुवात करतो. तो दुसरा वस्ताद असतो, तो मात्र कोणत्याही प्रकारची पर्वा करत नाही आणि ऋषिकेशला बेदम मारहाण करायला लागतो. ऋषिकेशला आता तो खूप मारायचा प्रयत्न करत असतो, परंतु ऋषिकेशच आता जेव्हा तो तशा प्रकारे मारणार असतो तेव्हाच मात्र आता ऋषिकेश त्याला उचलतो आणि आपटतो आणि अशा प्रकारे आता ऋषिकेश त्या स्पर्धेमध्ये विजयी ठरलेला असतो. आणि ऋषिकेश जेव्हा विजयी ठरतो तेव्हा मात्र आता ओवी आणि जानकी खूप खुश होतात आणि ऐश्वर्या आणि आता सयाजीरावचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो. सयाजीराव आणि ऐश्वर्या दोघेही मात्र आता डोक्याला हात लावून बसलेले असतात. जानकी मात्र आता आनंदाचे अश्रू घेऊन ऐश्वर्याकडे आलेली असते आणि म्हणत असते की बघ आता याच्यातूनच शिक की वाईटाचं कधी चांगलं होत नसतं, वाईटासोबत नेहमी वाईट होतं आणि वाट बघ आता लवकरच तुझ्यासोबत असा गेम खेळणार आहे ना मी, तो मात्र बघून तू पण माझं नाव काढशील. असं जेव्हा आता जानकी ऐश्वर्याला म्हणते तेव्हा मात्र ऐश्वर्याला घामच फुटतो की जानकी असं कसं काय म्हणू शकते. जानकी एवढी सत्यनिष्ठ वागणारी बाई आज असं कसं काय बोलते. तेव्हा मात्र जानकी म्हणते की वेळ जेव्हा माझ्या कुटुंबावरती येईल ना तेव्हा मी कोणतीही गोष्ट करायला मागे पुढे बघणार नाही आणि जेव्हा मी माझं चांगलं रूप दाखवत होते तेव्हा मात्र माझ्या फॅमिलीवरती काही येत नव्हतं, परंतु आता माझ्या फॅमिलीवरती बऱ्याचशा गोष्टी आल्यात ना, त्याचा बदला काही मी घेतल्याशिवाय राहणार नाही, असं आता वक्तव्य हे जानकीने केलेलं असतं. जानकीने तिला याचं महत्व समजून सांगितलेलं असतं की मी माझ्या कुटुंबासाठी काहीही करू शकते आणि ऐश्वर्याला आता या गोष्टीवरती विश्वास बसतो, कारण की ऐश्वर्याला माहिती आहे की जानकी ही कुटुंबासाठी काहीही करू शकते. जानकी आता म्हणत असते की तू काय करणार आहे करून तू माझं काहीही बिघडू शकत नाही. आता असं जानकीला ऐश्वर्या म्हणत असते. ऐश्वर्या आता जानकीला असं म्हणते की तू करून आणि बिघडून काय बिघडवणार आहे माझं, तू काहीच करू शकत नाही जानकी तुला साधं स्वतःच सुद्धा सांभाळता आलं नाही तेव्हा आम्ही काय चीज आहोत, तुला आम्हाला धक्का सुद्धा लावता येणार नाही, आम्हाला तू काहीही करू शकत नाही, असं आता जानकीला ऐश्वर्या म्हणत असते. ऐश्वर्याला जानकी लगेचच प्रत्युत्तर देते. जानकी म्हणते मी काय गोष्ट आहे ना हे तुला चांगलंच माहितीये, तुला पण मीच रंगे हात पकडलं होतं आणि फक्त काही कारणांमुळे मात्र त्या गोष्टी मला सिद्ध करता आल्या नाही, परंतु इथून पुढच्या गोष्टी मला सिद्ध करण्याची गरज नाही, कारण की आता मी स्वतंत्र आहे आणि लवकरच तू बघशीलच मी जो गेम खेळणार आहे ना त्या गेमचा तू कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसशील, कारण की आता जानकीच्या मनात देखील काहीतरी वेगळं सुरू असतं आणि नियतीला देखील काहीतरी वेगळं मान्य असतं. त्यामुळे आता हे बोल जानकीच्या तोंडून बोलून गेलेले असतात. ऐश्वर्या पुरती हादरलेली असते. ऋषिकेश पण तिथे आलेला असतो. ऋषिकेश आता म्हणतो जानकी विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि सत्याला कोणाची गरज नसते आणि त्याला कधी कोणाची भीती देखील नसते. वाईट लोक किती जरी माजले ना तरी देखील त्यांच्यासोबत नेहमी वाईटच होतं,
असं आता ऋषिकेशचं वक्तव्य असतं. ऋषिकेश हा पूर्णपणे आता रागवलेला असतो आणि जानकीला म्हणतो, जानकी एक दिवस बघ, एक दिवस नाही ना या सयाजीराव आणि ऐश्वर्याची वाट लावली तर माझं नाव ऋषिकेश सांगणार नाही. कुस्तीच्या आखाड्यात उभा आहे हा सयाजीराव, मी उभा पिळणार आणि या ऐश्वर्याला मात्र तिचा धडा शिकवणार, असं मात्र आता ऋषिकेश तोंडावरती बोललेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो की या बाईने सगळ्या कुटुंबाचं वाटोळं केलं आणि मी आता त्या कुटुंबाला कुटुंब देखील मानत नाहीये. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते, मग कशाला इतकं डोकं लावतोय, गेलाय ना बाहेर, मग बाहेरच्याच गोष्टी कर. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो, तू मधमाशीकडून मध चोरू शकते परंतु मध बनवण्याची कला नाही. असं आता ऋषिकेशचं हे बोलणं ऐकून ऐश्वर्याला खूपच राग येतो. ऐश्वर्या म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचंय, म्हणजे मी काहीही करू शकत नाही असं म्हणायचंय तुला. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की ते तूच समज. तेव्हा आता ऐश्वर्या तिथून हिसक्यानेच निघून चाललेली असते. सयाजीराव आणि ऐश्वर्या दोघांनीही तोंड पाडलेले असतात. ऋषिकेश मात्र पूर्ण ऐटीत निघालेला असतो. सुमित्रा ही तिथं आलेली असते. सुमित्रालाही आनंद होत असतो. सौमित्र मात्र बाजूलाच खूप आनंदी होत असतो. सौमित्रने आता खूप काही गोष्टी बघितलेल्या असतात, त्यामुळे त्याला एक अंदाज येऊन गेलेला असतो की दादाच या स्पर्धेमध्ये विजयी होणार आहे आणि तो काहीही करेल परंतु आपल्या कुटुंबासाठी लढेल, त्याला फुकटचं कधीच नकोय. ह्या गोष्टी मात्र सौमित्रला चांगल्या माहिती असतात. त्यामुळे सौमित्र आता मध्ये कधी पडलेला नसतो आणि मात्र आता ऋषिकेशला ऋषिकेशची लढाई त्याने जिंकू दिलेली असते. कारण की स्वतःच जे असतं ते शेवटी स्वतःच असतं. दुसऱ्याचं कितीही महान गोष्ट कधी पचत नसते, हे बाकी सत्य आहे. याच गोष्टीचा विचार करून सौमित्रने मध्ये न पडण्याचा निर्णय घेतलेला असतो. आता मात्र ऋषिकेश जानकी खूप खुश असतात. आता मात्र बक्षिसाचं 1,00,000 रुपयाचं पारितोषिक देखील ऋषिकेशला मिळालेलं असतं आणि पैलवानमध्ये आता पैलवानकी देखील ऋषिकेशनी गाजवलेली असते. ऋषिकेश मध्ये पहिल्यासारखा जुनून, पहिल्यासारखी ताकद आणि पहिल्यासारखे विचार पुन्हा आलेले असतात. ऋषिकेश मध्ये आता नवीन कंपनी प्रस्थापित करण्याचा विचार देखील याच दिवशी जन्माला आलेला असतो. तेव्हा मात्र हा विचार तो जानकीला बोलून दाखवतो. तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेश दोघेही हॅप्पी झालेले असतात आणि ते आता ओवीसाठी नवीन कंपनी सुरू करणार असतात. त्याचं नाव ते ठेवणार असतात जानकी एंटरप्राइजेस. हा मात्र ऋषिकेशचाच हट्ट असतो, कारण की त्याच्यासाठी त्याची आई मेलेली असते असं तो सारखं सारखं बोलत असतो. सुमित्राला मात्र तो पूर्णपणे धिक्कारत असतो आणि त्या घराशी मात्र पूर्णपणे संबंध तोडण्याचा, त्याचा मात्र त्या घराशी सर्व संबंध तोडण्याचा प्रयत्न असतो आणि तो पूर्णपणे तो यशस्वी करणार असतो. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर मात्र बघता, चॅनलला सबस्क्राईब देखील करत नाही आणि व्हिडिओला लाईक देखील करत नाही. कृपया करून असं करू नका. प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. आणि सोबतच कमेंट बॉक्समध्ये काही कमी राहिलं असेल, जर काही आवडलं नसेल तर ते करा. आणि मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.